ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे साक्षीला कळतं की तिच्या घरामधून लॉकर चोरीला गेलं, त्यामुळे तिला अर्जुनवर संशय यायला लागतो। तेव्हा साक्षी प्रियाला सांगते काय तू ह्याच्याबद्दल काय सांगू शकते काय। तेव्हा प्रिया सांगते की काल अर्जुन गायब होता आणि तो रात्री लेट घरी आला होता। तेव्हा ते साक्षी प्रियाला सांगते की मी तुला काय फोटो पाठवते आणि ते ठसे अर्जुनच्याच आहेत ते तू मला सांग। आणि त्यानंतर प्रिया सांगते हा, आणि ती बाहेर येते आणि लगेचच ती बाहेर चेक करायला येते आणि ती स्विचच्या पाठीमागे बघते आणि तिला ठसेही दिसतात आणि तिला कळतं की हे ठसे 100% अर्जुनचेच आहेत आणि ते घेऊन ती साक्षीला फोटो पाठवणार तेवढं तिला सायली अडवते। तेव्हा प्रिया कारण काढताना बोलते की हे शूज मी धुवत होते। तेव्हा सायली समजते की ही तर प्रिया कुठलं काम करत नाही आणि ही अर्जुनची बुटं का धुवायला चालली। सायली प्रियाला सांगते की मी तुला हे शूज धुवायची परवानगी देणार नाही, कारण की हे माझ्या मिस्टरांचे शूज आहेत। आणि सायली सांगायला लागते की आणि तुझी माझ्या नवऱ्याच्या शूजला हात लावायची हिंमत झालीच कशी। त्यानंतर सायली प्रियाचा पाठलाग करते आणि प्रिया त्या टायमाला साक्षीला फोन लावते आणि बोलते हे शूज या शूजच्या मागे ठसे अर्जुनचेच आहेत आणि हे ठसे तू पाठवलेल्या फोटोशी मॅच होत आहेत। आणि हे सगळं ऐकल्यावर सायलीला संशय येतो काहीतरी गडबड आहे। त्याच टायमाला साक्षी प्रियाला बोलते की त्या शूजचे तू फोटो काढ आणि ते फोटो शूज लपवून ठेव आणि ते शूज आपले एव्हिडन्स ठरणार आहेत। आणि त्यानंतर प्रिया ते शूज उचलून पिशवीत भरते आणि ते लपवून ठेवते। त्यानंतर सायली अर्जुनला सांगते की आता साक्षीला आपल्यावर संशय आलेला आहे। तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। तेव्हा सायली बोलते तुम्ही काहीच काळजी करू नका, ऑलरेडी मी सगळं केलेलं आहे। सायली सांगायला लागते की जे शूज तिने लपवायचा प्रयत्न केले तेच शूज मी ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत। आणि अर्जुन बोलतो काय केलं तुम्ही। तेव्हा सायली सांगायला लागते की मी त्या शूजबद्दल दुसरे शूज टाकले, त्यामुळे काही कारस्थान केलेल्या प्रियाने तीच शेवटी त्या कारस्थानमध्ये अडकणार आहे। इकडे साक्षी महिपतला सांगते की आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे, ज्याप्रमाणे या अर्जुनने आपल्याकडून जे पण पुरावे नेले आहेत ते। आणि साक्षी सांगायला लागते की जर आपण पोलिसांना बोलवलं तर पोलीस ह्या सगळ्यामध्ये आपल्यालाच अडकवतील। साक्षी सांगायला लागते की मी त्या प्रियाला ते शूज लपवून ठेवायला सांगितले आणि ते शूज आपण एव्हिडन्स म्हणून वापरायचे आणि त्या शूजाच्या मार्फत आपण सांगायचं की या अर्जुनने आमच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि हे आपण पोलिसांना सांगायचं। आणि मी पण बोलतो की काय झालं तरी पण ह्या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार वाचला पाहिजे नाही, कारण की त्याने जे काम केलं आहे ते खूप वाईट काम केलं आहे आणि हे सगळं करून तो आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे। व साक्षी सांगायला लागतात की जे हे फुटप्रिंट आहेत ना ते फुटप्रिंट आपण कोर्टात दाखवायचे आणि काय झालं तरी पण ह्या अर्जुनला आपण चांगला धडा शिकवायचा। आणि पोलिसांना सुभेदारांच्या घरी पाठवलं जातं आणि तेव्हा पोलीस सुभेदारांच्या घरी जातं तेव्हा सुभेदारांच्या घरी सगळे बोलतात। प्रताप बोलतो काय झालं, तेव्हा पोलीस बोलतात काय झालं तरी पण आम्ही या अर्जुन सुभेदाराला अटक करायला आलो आहोत। आणि पोलीस सांगायला लागतात की अवैधपणे महिपतच्या घरात घुसून पुरावे शोधण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे आम्ही या अर्जुनला पकडायला आलो आहोत। इथे पोलिसांबरोबर पत्रकारही आलेले असतात आणि पत्रकार बोलतात की अर्जुन सुभेदार तुम्ही वकिली पेशाला कायमबा फासलेला आहात आणि तुमच्या वकिली पेशाची काही ती नीतिमत्ता असते आणि ती तुम्ही धुळीला मिळवलीत। हे सांगत पत्रकार बोलतात की तुम्हाला हे कसं वाटतंय। तेव्हा अर्जुन सुभेदार बोलतात मी काहीच केलं नाही आहे। सायली पत्रकारांना सांगते की तुम्ही बिनबुडाचे आरोप करतायत। आणि तेव्हा इथे पत्रकार आले असतात म्हणजे चांगला तिथे प्रियाने डाव साधलेला असतो, कारण की दामिनी वकिलांनी ठरवलं असतं की या केसमध्ये आता अर्जुनला बाहेर काढायचं आणि त्याला चांगलंच गुन्हेगार ठरवायचं। तेव्हा अर्जुन पोलिसांना बोलतो की तुमच्याकडे काय पुरावा। तेव्हा पोलीस बोलायला लागतात की आमच्याकडे पुरावा आहे म्हणजे तुमचे शूज। आणि पोलीस सांगायला लागतात की तुमच्या शूजचे ठसे महिपतच्या घरात आहेत। तेव्हा ते अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतात की प्रियाने जे शूज अर्जुनचे आहेत ते इकडून चोरून लपून ते महिपतच्या स्वाधीन केले आहेत। आणि पोलीस अर्जुनचे शूज शोधायला येतात तेव्हा ऑलरेडी प्रियाने अर्जुनचे शूज जाऊन साक्षीला दिलेले असतात आणि तिला वाटायला लागतं की आता अर्जुनचे शूज सापडणारच नाही। तेव्हा इथे इन्स्पेक्टर अर्जुनला बोलतात की तुमचे शूज कुठे आहेत। तेव्हा इथे सायली बोलायला लागते हे शूज तर आमच्या इकडे अर्जुनचे शूज इकडे आहेत। आणि हे ऐकून त्या टायमाला प्रिया चांगलीच गडबडते आणि प्रिया बोलायला लागते की मी तर शूज दिले होते साक्षीला, हे शूज कुठून आले। आणि आता प्रियाला खूप भीती वाटत असते की तिला वाटत असते की हा जर डाव माझ्यावर उलटला तर माझं काय खरं नाही। आणि प्रियाला वाटत असतं की जर मी या सगळ्यामध्ये अडकले तर माझं काय खरं नाही। आणि अर्जुन बोलायला लागतात की हे शूज माझे आहेत आणि जे तुमच्याकडे फुटप्रिंट आहेत ते फुटप्रिंट ह्या शूजशी मॅच करा आणि सांगा
आणि अर्जुन बोलायला लागतो की मी हे शूज माझेच आहेत आणि मी हे शूज घालून पार्कला गेलेलो होतो. आणि अर्जुन बोलतो की तुम्ही मला सांगता. आणि अर्जुन सांगायला लागतो की माझे शूज तुमच्याकडे कसे गेले. तेव्हा इन्स्पेक्टर सांगायला लागतात की ते शूज आम्हाला साक्षी शेखरेने दिले आहे. आणि नंतर अर्जुन सांगायला लागतो की मग माझे शूज तिथपर्यंत पोहोचले कसे. तेव्हा पोलीस सांगायला लागतात की ते मला माहित नाही, ते तुम्ही काय ते बघा. आणि पोलीस सांगायला लागतात की तुमच्या घरातूनच कोणीतरी दिले असेल. तेव्हा आणि त्याच टायमाला सगळ्यांचं लक्ष हे प्रियाकडे जातं. आणि हे कारस्थान फक्त प्रियाच करू शकते आणि ही गोष्ट आता सगळ्यांना चांगलीच माहीत पडलेली असते. आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाला चांगला धडा शिकवणे हे अर्जुनला आता कळलेलं असतं. आणि त्यानंतर रिपोर्ट येतात आणि तेव्हा पत्रकार सगळे बोलतात की या सगळ्या गोष्टीची शहानिशा होण्यापूर्वी अर्जुन आणि सायलीवर कसे आरोप झाले. आणि सायली सांगायला लागते की बस आता मी आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे आणि हे शूज तुम्हाला कसे सापडले त्याचा शोध आम्ही आता लावणार आहे. आणि हे शूज तुम्हाला कसे सापडले याचा शोध आता आम्ही लावणार आहे. आणि सायली सांगायला लागते की जे शूज तुम्हाला कोणी दिले त्याला पहिला अटक करा. आणि अर्जुन सांगायला लागतं की फुटप्रिंट मॅच नाही झाले आणि तुम्ही पण सिक्रेट सारख्या गुंडाच्या बाजूने राहून तुम्ही आम्हाला इथे बोलण्यात कसे येऊ शकता, बोलायला कसे येऊ शकता. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की सॉरी, या सगळ्याचा सोक्षमोक्ष आम्हाला पहिलाच लावायला पाहिजे होता आणि त्यानंतर आम्हाला इथे यायला हवं होतं. अर्जुन बोलतो मी अब्रू नुकसानीचा दावा तर ठोकणारच आहे आणि हे शूज इथनं कसे गेले त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. आणि आता अर्जुनने जे खुलासे केले असतात त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब चांगलेच चक्रावलेले असतात. आणि त्या टायमाला सायली सांगायला लागते की हे जे शूज दिलेत ते आमच्या घरातली म्हणजे आमच्या घरातली तन्वी, हे शूज जे दिले ते आमच्या घरातनं म्हणजे ती आहे ती तन्वी किल्लेदार यांनी दिले आहेत. ते ऐकून आता प्रियाला चांगलाच धक्का बसतो. आणि त्याच टायमाला सगळ्यांचं प्रियाकडे लक्ष जातं आणि प्रियाला सगळे क्लिक करायला लागतात. आणि सायली सांगायला लागते की आमच्या घरामध्ये CCTV कॅमेरे आहेत आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले की हिनेच ते शूज भरून दिले होते. सायली सांगायला लागते की जे पण केले ते हिने केले आणि हिला चांगली शिक्षा मिळाली पाहिजे. आणि आता शेवटी अर्जुन दोषी नाही, प्रिया दोषी आहे आता सगळ्यांना कळतं. अर्जुनवर उलटलेला डाव आता काही क्षणात आता प्रियावर उलटलेला असतो. आणि आता किल्लेदार, सुभेदार हे सगळं कुटुंब आता प्रियावर काय ऍक्शन घेणार तर पुढे पाहणे आता रंजकच होणार आहे.